कुणाल कामराच्या प्रेक्षकांनाही नोटीस। कामराचा धक्कादायक दावा, कामरावरून पुन्हा 2 शिवसेना आमने सामने। मुंबईत आता कचऱ्यावरही कर, मुंबई महापालिकेचा कचरा निर्मूलन कर आकारण्याचा प्रस्ताव, तर हा अदानी कर, आदित्य ठाकरेंची सडकून टीका। राजू शिंदेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम, चंद्रकांत खैरेंवर नाराजी व्यक्त करत राजीनामा, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून दिला पक्षाचा राजीनामा। सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली, शेतमालाला भाव नाही, मग शेतकऱ्यांनी अर्ज कसा फेडायचा? अंबादास दानवेंचा सरकारला संतप्त सवाल। फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिलला सुनावणी, हमीद इंजिनियरच्या अर्जावर 2 एप्रिलला सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम हमीद आरोपी। शिर्डीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी, 5 ते 7 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। 6 एप्रिलला मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। राज्यात एकीकडे उन्हाचा भडका उडाला असताना दुसरीकडे संभाजीनगर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगलीत अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। आपल्या विवेकाला धक्का बसला, बुलडोजर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं। प्रत्येक प्रकरणात पुढील 6 आठवड्यात प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश।